धुळे जिल्ह्यात आपला बघू शकतात आपण की जो पाऊस आहे तो पाऊस जसा हवा तसा दिसत नाही. तर आता आमच्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ दिसतच आहे. तर मला सरकारला एवढं विनंती आहे की जी विधानसभामध्ये ते तुम्ही वेगवेगळे मंत्र्यांवर किंवा एक आमदारांवर जो मुद्दा गाजवतात, तुम्ही शेतकऱ्यांवर का गाजवत नाही असा मुद्दा? कारण की शेतकरी फक्त जेव्हा त्याचं जेव्हा काही इलेक्शन येतं तेव्हा शेतकरीचा मुद्दा यांना दिसतं. पण आता शेतकरी एवढा दुष्काळ पडतोय तरी एकही आमदार किंवा कुणी मंत्री आमच्याकडे फिरकत देखील नाही. आणि जेव्हा काही मुद्दा गाजतात तेव्हा की आम्ही शेतकरीसाठी एवढं करतोय. काय करताय तुम्ही शेतकरीसाठी? शेतकरीसाठी जर करायचं असेल तर त्यांचा बाणा पडून तर जा. जसं तुम्ही मागील एक योजना राबवली होती की शासन आपल्या दारी, ठीक आहे, तुम्ही ती योजनाला तुमचं स्वागतच आहे. पण एक अशी योजना सुरू करा ना की तुम्ही शेतात जा, शेतकरीचा काय हाल आहे ते बघा. आणि शेतकरी हा पूर्ण म्हणजे व्याजाचा पैसा काढून काढून मरतोय तरी त्याच्यावर तुमचं लक्ष नाही. काय आमची फक्त एवढीच मागणी आहे की जर आमच्यावर दुबार पेरणीची वेळ येत असेल तर मायबाप सरकारने आम्हाला निदान कर्ज माफी तरी करायला पाहिजे. आणि जी रात्रीच्या वेळी आम्हाला ती वीज आहे ती वीज दिवसाआड करायला पाहिजे. हीच सरकारकडे आम्ही विनंती करत आहोत.